नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. दिल्लीत होणार एनडीएची महत्त्वाची बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत एनडीएची बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चा होण्याची शक्यता. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन. वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सामाजिक चळवळीचा आधारवड हरवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा आढाव यांना अर्पण केली श्रद्धांजली. बाबा आढाव यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी. आमदार रोहित पवार यांनी बाबा आढाव यांना अर्पण केली श्रद्धांजली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण. 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुख यांची झाली होती हत्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा प्रश्न विधानसभेत अधिवेशनात मांडणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडे पुन्हा मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधणार. माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी ट्विट केला शिंदेंच्या आमदारांचा व्हिडिओ. पैशाची बंडल मोजताना आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ दानवेंनी केला ट्विट. पैशांच्या गड्ड्यांवर आमदार काय करतायत? माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओशी माझा संबंध नाही. आरोप सिद्ध झाले तर आमदारकीचा राजीनामा देणार. आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया. हिवाळी अधिवेशन किमान 3 आठवडे व्हायला हवं. आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली नाराजी. सरकार शक्ती कायदा कधी लागू करणार? विधानसभेत नाना पटोले यांचा सवाल. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओची चौकशी झालीच पाहिजे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील. माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आजपासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार. 13 डिसेंबर पर्यंत इच्छुकांना काँग्रेस कार्यालयात अर्ज देता येणार. तुर्तास येथे थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.